पैशाचे कर्म आणि आदर पैसा कमावूनही खिशात टिकत नाही. मग पैशाचे व्यवहार करताना तुम्ही या 4 भयंकर चुका तर करत नाही ना? आजच तपासा. पैसा ही एक जिवंत ऊर्जा आहे. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्या तसाच तो तुमच्याकडे परतेल. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. अनेकदा आपण खूप मेहनत करतो पण तरीही घरात बरकत नसते. महिना संपायच्या आतच खिशात खडखडाट होतो. यामागे केवळ नशीब नाही तर आपण पैशांची करत असलेले रोजचे व्यवहार कारणीभूत असतात. पैशांचा प्रवाह तुमच्याकडे आकर्षित करायचा असेल तर या 4 चुका आजच टाळा. पैशाची आणि पाकिटाची अवस्था. जे लोक नोटा चुरगळून खिशात कोंबतात, पाकिटात पैशांसोबत जुनी बिले आणि अनावश्यक कागद ठेवतात, त्यांच्याकडे लक्ष्मी कधीही रमत नाही. याच्यासाठी नियम. पैशांचा आदर करा. नोटा नेहमी व्यवस्थित आणि सरळ ठेवा. तुमचं पाकिट हे लक्ष्मीचं मंदिर आहे, ते स्वच्छच असायला हवं. जाणून बुजून पैसे अडकवणे. खिशात पैसे असूनही दुसऱ्याचे, दुकानदाराचे, मित्राचे किंवा कामगाराचे पैसे देण्यास टाळाटाळ करणे हे सर्वात मोठे आणि आर्थिक पाप आहे. दुसऱ्याला त्याच्या हक्काच्या पैशांसाठी रडवल्यास तो पैसा तुम्हाला कधीच सुख देत नाही. यासाठी नियम. देणं वेळेवर चुकतं करा. ज्या घरातून लोकांचे हक्काचे पैसे वेळेवर आणि आनंदाने दिले जातात तिथे पैसा हा दुप्पट वेगाने परत येतो. हे खूप महाग आहे म्हणायची सवय. एखादी चांगली वस्तू पाहिल्यावर सतत हे खूप महाग आहे, मला परवडणार नाही असं म्हणत राहिलास तुमचा मेंदू देखील गरिबीला स्वीकारतो. आता यासाठी नियम. हे महाग आहे म्हणण्याऐवजी हे विकत घेण्यासाठी मला माझी कमाई कशी वाढवावी लागेल असा विचार करा. शब्दांमध्ये खूप मोठी ताकद असते. वाहता प्रवाह. तळ्यात साचलेलं पाणी कुसतं आणि वाहती नदी नेहमी शुद्ध राहते. पैशांचंही असंच आहे. कंजूसपणा करून पैसा दाबून ठेवू नका. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता यासाठी नियम. तुमच्या कमाईतील एक छोटा हिस्सा, मग ते 50 रुपये का असेना, गरजू माणसांना किंवा चांगल्या कामासाठी हे पैसे गुप्तदान करा. निसर्ग तुम्हाला तो पैसा अनेक पटींनी परत करेल. लक्षात ठेवा, श्रीमंतीची सुरुवात खिशातून नाही तर तुमच्या विचारांमधून होते. पैशाचा आदर करायला शिका. पैसा तुमचा आदर करेल. जर तुम्ही देखील आजपासून पैशाचा योग्य सन्मान करत असाल तर कमेंटमध्ये आय रिस्पेक्ट मनी हे नक्की टाईप करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.